नंदुरबार जिल्ह्यात गुटखा बंदीचा फज्जा। विमलसह सुगंधित तंबाखूची पान टपऱ्यांवर सर्रास विक्री। प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। राज्यात गुटखा आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असतानाही नंदुरबार जिल्ह्यात अनेक ठिकाणी विमलसह विविध ब्रँडच्या गुटखा व पान मसाल्याची खुलेआम विक्री होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। शहरांसह ग्रामीण भागातील पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि काही व्यावसायिक आस्थापनांवर हे पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने प्रशासनाच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। विशेष म्हणजे गुटखा बंदीच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, पोलीस विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी कारवाई केली जाते। मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी बंदी असलेला माल ग्राहकांना सहज मिळत असल्याने ही उत्पादने जिल्ह्यात येतात तरी कुठून, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या या पदार्थांची विक्री अल्पवयीनपर्यंत पोहोचत असल्याची ही चिंता व्यक्त केली जात आहे। तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोगासह विविध आजारांचा धोका वाढत असल्याने शासनाने बंदी लागू केली आहे। मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे। दरम्यान जिल्ह्यात नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधीक्षकांकडून या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे। गुटखा विक्रीच्या साखळीचा शोध घेऊन पुरवठादारांवर कठोर कारवाई करावी, तसेच पानटपऱ्या आणि दुकानांवर नियमित तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून केली जात आहे। नंदुरबार जिल्ह्यात गुटखा बंदी केवळ कागदावरच राहणार की अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपले YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।